नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी वाणिज्य, विषय चिटणीसाची कार्यपद्धती आणि या विषयामधील प्रकरण 1 चिटणीस. तर या चिटणीस प्रकरणामधील काल आपण चिटणीसाची वैशिष्ट्ये, चिटणीसाचे महत्त्व अभ्यासलेले आहे. तर आजच्या पाठामध्ये आपण चिटणीसाचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण यामुळे विविध संस्थेच्या संख्येमध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे आणि विविध संस्था ह्या झपाट्याने वाढू लागल्या आहेत. औद्योगिकीकरणाचा आणि आधुनिकीकरणाचा परिणाम औद्योगिकीकरण झाल्यापासून आणि आधुनिकीकरण झाल्यापासून तर तेव्हापासून काय होत आहे, विविध संस्था ह्या मोठ्या संख्येने वाढत आहे आणि ह्या प्रत्येक संस्थेला या संस्थेसाठी व्यक्तीची गरज भासू लागली आणि ती अनेक संस्थांना एखाद्या व्यक्तीची गरज आवश्यकता भासू लागली आणि ज्यावर व्यक्ती आणि संस्था विश्वास आणि जबाबदारी ठेवू शकते. या व्यक्तीवर व्यक्ती आणि संस्था काय करू शकते, विश्वास ठेवू शकते. तसेच सचिवाची आणि चिटणीसाची ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेचा विस्तार झालेला आहे. म्हणजेच काय, ही संकल्पना आहे चिटणीस, ही संकल्पना चिटणीसाची ही संकल्पना ही विस्तारली गेलेली आहे. तसेच जवळजवळ सर्वच प्रकारच्या संस्थांनी ही स्वीकारलेली आहे. जी चिटणीस ही संकल्पना आहे, जवळजवळ सर्वच प्रकारच्या संस्थांनी काय केली आहे, स्वीकारलेली आहे. आणि तसेच चिटणीस हा संस्थेच्या मालकाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो. आणि चिटणीस ही व्यक्ती आहे, ही संस्थेच्या किंवा मालकाच्या सर्व जबाबदाऱ्या काय करत असतो, पार पाडतो. आणि चिटणीसाचे वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे चिटणीसाचे प्रकार आहेत आणि चिटणीसाचे प्रकार हे समोर लिहिलेले आहेत. खाजगी चिटणीसाचे प्रकार: खाजगी चिटणीस, व्यक्तिगत चिटणीस. पहिला प्रकार आहे चिटणीसाच्या प्रकारामधला खाजगी चिटणीस, व्यक्तिगत चिटणीस. आणि दुसरा प्रकार आहे संस्थात्मक चिटणीस. तर हे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला कोणता, खाजगी व्यक्तिगत चिटणीस. म्हणजे खाजगी चिटणीसाला कोणता चिटणीस म्हणतात, व्यक्तिगत चिटणीस म्हणतात. आणि दुसरा प्रकार कोणता आहे, संस्थात्मक चिटणीस. म्हणजे संस्थात्मक चिटणीसाचे परत प्रकार पडलेले आहेत. म्हणजे मुख्य चिटणीसाचे किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत, खाजगी चिटणीस, संस्थात्मक चिटणीस. आणि या संस्थात्मक चिटणीसाचे प्रकार पडलेले आहेत. तर संस्थात्मक चिटणीसाचे प्रकार आहेत: नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. नंबर 2 आहे सहकारी संस्थेचा चिटणीस. नंबर 3 संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस. नंबर 4 सरकारी खात्याचा चिटणीस. आणि नंबर 5 आहे इतर निगम निकाय. तर मग विद्यार्थी मित्रांनो, या प्रमाणे हे काय आहे, चिटणीसाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार सांगितलं मी तुम्हाला, खाजगी चिटणीस, व्यक्तिगत चिटणीस. दुसरा संस्थात्मक चिटणीस. आणि संस्थात्मक चिटणीसाचे परत प्रकार पडतात आणि ते प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि समोर बोर्डवर लिहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, खाजगी चिटणीस आणि त्यालाच कुठला चिटणीस म्हणतात, व्यक्तिगत चिटणीस. तर खाजगी चिटणीस म्हणजे व्यक्तिगत चिटणीस हा सर्वात जुना प्रकार आहे. जुना, पूर्वीच्या काळापासून खाजगी चिटणीस आणि व्यक्तिगत चिटणीस काय आहे, सर्वात जुना प्रकार आहे. तसेच ज्याची नियुक्ती आपल्या व्यवसायामध्ये अतिव्यस्त असणाऱ्या व्यक्तीकडून केली जाते. आपल्या व्यवसायामध्ये जे व्यक्ती अति व्यस्त असतात आणि अशा व्यक्तीकडून खाजगी म्हणजे व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक करण्यात येते. जसे उद्योगपती असतात, उद्योगपती यांच्याकडून काय केली जाते, खाजगी म्हणजे व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक केली जाते. तसेच व्यावसायिक असतात बघा, व्यावसायिकांना त्यांची महत्त्वाची कामे असतात आणि इतर कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी त्यांच्याकडं वेळ नसतो. मग ते काय करत असतात, खाजगी चिटणीस व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक करत असतात. आणि नंतर उद्योगपती सांगितले मी तुम्हाला, व्यावसायिक सांगितले. तसेच व्यापारी,
व्यापारीसुद्धा खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात. त्यांच्याद्वारे खाजगी चिटणीसाची काय केली जाते, नेमणूक केली जाते. म्हणजेच आणि त्यांचा पत्रव्यवहार करणे. बघा, उद्योगपती असतील, व्यावसायिक असतील, तसेच व्यापारी असतील, अशा प्रकारचे लोक काय करतात, खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात आणि त्यांचा पत्रव्यवहार सांभाळणे, पत्रव्यवहार करणे. बघा, पत्रव्यवहार करण्यासाठी, पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी, तसेच नस्तीकरण इत्यादी कामे करण्यासाठी हे व्यक्ती काय करत असतात, खाजगी चिटणीसाची नेमणूक करत असतात. तसेच इतर दैनंदिन कामे करण्यासाठी सुद्धा काय करत असतात, ते खाजगी चिटणीसाची नेमणूक करत असतात. तर आलं लक्षामध्ये, खाजगी चिटणीस कोण नेमणूक करतं, व्यवसायामध्ये अतिव्यस्त असणाऱ्या व्यक्ती खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात. जसे तुम्हाला मी सांगितलं, व्यावसायिक असेल, उद्योगपती असेल आणि व्यापारी असतील. तर नियुक्ती, आता खाजगी चिटणीसाची नियुक्ती, तर समाजातील अतिव्यस्त व्यक्ती आपली इतर कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात. काय सांगितले मी तुम्हाला, समाजातील अतिव्यस्त व्यक्ती व्यवसायातील इतर कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात, ज्यामुळे त्यांना आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करणे काय होते, शक्य होते. अति महत्त्वाची कामे त्यांना असतात आणि ते त्यांचे महत्त्वाची कामे करतात आणि इतर महत्त्वाची कामे, इतर जी कामे असतात कमी महत्त्वाची, ती करण्यासाठी काय करत असतात, खाजगी चिटणीसाची ते नेमणूक करत असतात. आणि म्हणून अतिव्यस्त असणाऱ्या व्यक्ती कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी व्यक्तिगत चिटणीसाची नेमणूक करतात. आलं लक्षामध्ये, जे महत्त्वाची कामे करण्यासाठी त्यांना वेळ नसतो, ते काय करतात, महत्त्वाची काम ते करतात आणि इतर महत्त्वाची कामे करण्यासाठी काय करतात, मग इतर जी कमी महत्त्वाची कामे असतात ती करण्यासाठी खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात. म्हणजे उद्योगपती, व्यापारी आणि व्यावसायिक यांना महत्त्वाची कामे असतात, ते करतातच त्यांची महत्त्वाची कामे, पण इतर कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी खाजगी चिटणीसाची ते काय करत असतात, नेमणूक करत असतात. तर प्रामुख्याने, परत सांगतो मी तुम्हाला, प्रामुख्याने डॉक्टर असतील. बघा, डॉक्टरसुद्धा काय करतात, व्यक्तिगत चिटणीस नेमतात, म्हणजे खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात. डॉक्टरांना अतिमहत्त्वाचं काम असतं, ते अतिमहत्त्वाचं काम करतात आणि इतर कमी महत्त्वाचं काम करण्यासाठी व्यक्तिगत चिटणीस डॉक्टर नेमणूक करत असतात. तसेच इंजिनियर असतात, इंजिनियरसुद्धा खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात. त्यानंतर वकीलसुद्धा काय करतात, खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट, CA, तर हे CA सुद्धा खाजगी चिटणीसाची काय करतात, नेमणूक करतात. तसेच सिने अभिनेते असतात, त्यांना त्यांचे महत्त्वाची कामे असतात आणि इतर कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी ते काय करत असतात, खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात. आणि राजकीय पुढारी, तुम्ही पाहिले असेल, राजकीय पुढारी असतात, त्यांना खूप महत्त्वाची कामे असतात आणि इतर कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी ते काय करतात, खाजगी चिटणीस नेमतात, म्हणजे व्यक्तिगत चिटणीसाची काय करतात, नेमणूक करतात. म्हणजे इत्यादीद्वारे खाजगी चिटणीसाची नेमणूक केली जाते. आणि तुम्हाला मी सांगितलं, व्यावसायिक असेल, उद्योगपती असेल आणि व्यापारी असतील, आणि तुम्हाला बरेच उदाहरणं पण सांगितली मी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, अभिनेता, राजकीय पुढारी, CA हे काय करतात, खाजगी चिटणीसाची नेमणूक करतात. तुमच्या लक्षात आलं असेल, व्यक्तीद्वारे म्हणजे व्यवसायात अतिव्यस्त असणाऱ्या व्यक्तीकडून इतर कमी महत्त्वाची कामे करण्यासाठी व्यक्तीची निवड केली जाते, त्या व्यक्तीला खाजगी चिटणीस म्हणजेच व्यक्तिगत चिटणीस असे म्हणतात. म्हणजे व्यक्तीद्वारे नेमणूक केलेला चिटणीस म्हणजेच व्यक्तिगत चिटणीस, म्हणजेच खाजगी चिटणीस. तर समजलं तुम्हाला खाजगी चिटणीस म्हणजे काय आणि त्यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते हे तुम्हाला समजलं, मी तुम्हाला समजून सांगितलं. आता पात्रता, खाजगी चिटणीसाची काय पात्रता आहे, तर खाजगी व्यक्तिगत चिटणीसाची कायद्याने कोणतीही निश्चित अशी पात्रता धारण करणे आवश्यक नाही. खाजगी चिटणीस होण्यासाठी कायद्याने निश्चित केली अशी कोणतीही पात्रता धारण करणे आवश्यक नाही, परंतु त्याने कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे
धारण करणे आवश्यक आहे. बघा, खाजगी चिटणीस होण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे, कोणत्याही शाखेची पदवी ही संपादन करणे आवश्यक आहे, धारण करणे आवश्यक आहे. जसे BCom, BA, BSc, BCA, म्हणजे त्यांनी अशी शाखा सांगितलेली नाही, कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक आहे. तसेच भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. खाजगी चिटणीसाचं भाषेवर प्रभुत्व असणे काय आहे, आवश्यक आहे. जसं इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, या ज्या उदाहरणार्थ तुम्हाला मी भाषा सांगितल्या, याप्रमाणे ज्या भाषा असतात या भाषेवर काय पाहिजे, त्याचं प्रभुत्व पाहिजे, त्याला चांगल्या प्रकारे या भाषा आल्या पाहिजे. तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान खाजगी चिटणीसाला असणे आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही समाजामध्ये विविध कार्यालये पाहिली असेल, समाजात विविध ठिकाणी गेला असेल, समाज आहे आणि या समाजामध्ये संगणकाचं ज्ञान हे काय झालेलं आहे, अनिवार्य झालेलं आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये संगणक हे काय आलेली आहे. आणि अशा ठिकाणी चिटणीस जर नियुक्त झाला, कंपनी असेल, एखादी उद्योग संस्था असेल, व्यावसायिक संस्था असेल, सहकारी संस्था असेल, कुठलीही संस्था असेल, आणि या संस्थेमध्ये चिटणीस म्हणून जर नियुक्ती झाली तर त्याला खाजगी चिटणीस जरी असेल तर त्यांनी सांगितलेले आहे, खाजगी चिटणीसाला कमीत कमी पदवी कोणत्याही शाखेची असेल आणि संगणक ज्ञान आवश्यक असेल आणि भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. म्हणजेच आवश्यकच झालेलं आहे, संगणक ज्ञान हे चिटणीस होण्यासाठी आवश्यक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. तसेच संस्थात्मक चिटणीस, दुसरा प्रकार कोणता आहे, संस्थात्मक चिटणीस. तर संस्थेद्वारे नेमणूक झालेल्या चिटणीसाला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. बघा, संस्थेद्वारे ज्या चिटणीसाची नेमणूक होते त्या चिटणीसाला कोणता चिटणीस म्हणतात, संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. या चिटणीसाची नेमणूक कोण करतं, संस्था करते. तुमच्या लक्षात आले असेल, अगोदर मी तुम्हाला सांगितलं, खाजगी चिटणीसाची नियुक्ती ही व्यक्तीद्वारे केली जाते, त्याला खाजगी चिटणीस असे म्हणतात. आणि व्यक्तिगत संस्थेद्वारे ज्या चिटणीसाची नेमणूक केली जाते त्याला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. तर संस्थात्मक चिटणीसामधील पहिला चिटणीस प्रकार आहे नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. नफा हेतू नसलेल्या संस्था, शब्दातूनच तुम्हाला समजलं असेल की या संस्थेचा हेतू नफा कमवणे हा नसतो. मग नफाविरहित संस्था म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर नफाविरहित संस्था म्हणजे नफ्याचा हेतू नसणे. म्हणजेच काय, नफाविरहित संस्था म्हणजे अशा संस्था की ज्यांचा हेतू उद्देश नफा मिळवणे नसून सामान्य जनतेच्या हितासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य यांना प्रोत्साहन देणे व विकास करणे हा प्रमुख हेतू असतो. हा लक्षामध्ये. तर नफाविरहित संस्था म्हणजे काय, या संस्थेचा नफा घेणे हा उद्देश नसतो, हा हेतू नसतो. नफाविरहित संस्था म्हणजे समाजासाठी स्थापन झालेले असतात. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच जनता यांच्या हितासाठी या संस्था काय झालेल्या असतात, स्थापन झालेल्या असतात. समाजाच्या कल्याणासाठी या संस्था काय झालेल्या असतात, स्थापन झालेल्या असतात. आता या नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती, तर नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती, तर या चिटणीसाची नेमणूक ही व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक ही व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते, जी मॅनेजमेंट कमिटी असते. आणि ह्या संस्थेमधील त्यांच्याद्वारे, या समितीद्वारे नफाविरहित संस्थेची जी समिती असते, व्यवस्थापन समिती, आणि यांच्याद्वारे या चिटणीसाची नेमणूक केली जाते, म्हणजे समितीद्वारे. तसेच तो व्यवस्थापन समितीचा सभासद असतो. आणि हा चिटणीस कोण असतो, तो व्यवस्थापन समितीचा सदस्य असतो, सभासद असतो. आणि संस्थेचे आकारमान, स्वरूप यावरून
पूर्णवेळ किंवा अर्धवेळ चिटणीस नेमला जातो. संस्थेचं आकारमान कसं आहे? संस्था मोठी आहे की लहान आहे? संस्था जर मोठी असेल तर या समितीद्वारे पूर्णवेळ चिटणीस नेमला जातो. संस्था जर लहान असेल आकारमानाने तर अर्धवेळ चिटणीस नेमला जातो. तसेच हा चिटणीस पूर्णवेळ किंवा अर्धवेळ पगारावर किंवा मानधनावर नेमणूक केला जातो किंवा त्याची नियुक्ती ही अर्धवेळ किंवा पूर्णवेळ पगारावर मानधनावर केली जाते. उदाहरणार्थ नफाविरहित संस्था, रोटरी क्लब हे काय आहेत? नफाविरहित संस्थेची उदाहरणं आहेत. रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, तसेच क्रीडा मंडळे असतील, जी विविध क्रीडा मंडळे असतात हे सुद्धा नफाविरहित संस्थेचे काय आहेत? उदाहरण आहे. लायन्स क्लब हे सुद्धा नफाविरहित संस्थेचं काय आहेत? उदाहरण आहे. तसेच सांस्कृतिक मंडळे तुम्ही पाहिले असेल, बऱ्याच ठिकाणी सांस्कृतिक मंडळे असतात आणि ही सांस्कृतिक मंडळे सुद्धा काय आहेत? नफाविरहित संस्थेचे उदाहरणे आहेत. तसेच चेंबर ऑफ कॉमर्स सुद्धा नफाविरहित संस्थेचं उदाहरण आहे. तसेच शाळा, महाविद्यालय इत्यादी. तर या नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची पात्रता. तर आता पात्रतेमध्ये काय आहे? नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची कोणतीही निर्धारित पात्रता नाही. नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाची कोणतीही निर्धारित अशी पात्रता नाही. हीच पात्रता पाहिजे, पदवीच पाहिजे किंवा संगणकच पाहिजे अशी कोणतीही पात्रता नाही. भाषेचं प्रभुत्व असावंच लागतं, पण निश्चित अशी पात्रता आहे का? नाही. तसेच परंतु चिटणीस संस्थेच्या संकल्पनेशी परिचित असली पाहिजे. जी चिटणीस आहे ती संस्थेच्या संकल्पनेशी काय असली पाहिजे? परिचित असली पाहिजे. तसेच त्याला पत्रव्यवहाराचं ज्ञान असणं आवश्यक आहे. चिटणीस म्हटल्यानंतर पत्रव्यवहार हा खूप महत्त्वाचा असतो. काळजीपूर्वक पत्रव्यवहार करावा लागतो. पत्रामध्ये देण्यात येणारी जी माहिती असते ती कशी असली पाहिजे? सत्य, अचूक आणि स्पष्ट असायला हवी. मग पत्रव्यवहार आलेल्या पत्रांना उत्तरे देणे, जावकपत्रे असेल, आवकपत्रे असतील, ते खूप महत्त्वाची असतात आणि चिटणीसाचं ते काम असतं. म्हणजे पत्रव्यवहार करणे असेल, तसेच नस्तीकरण असेल, तसेच संगणक असेल इत्यादीचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. बघा, नफाविरहित संस्थेचा जो चिटणीस असेल आणि ह्या चिटणीसाला कोणतीही अशी निर्धारित पात्रता सांगितलेली नाही, परंतु त्याला पत्रव्यवहार करणे, नस्तीकरण आणि संगणक याचे ज्ञान असणे काय आहे? आवश्यक आहे. म्हणजे संगणक हे काय आहे? अनिवार्यच आहे. संगणकाशिवाय तो चिटणीस म्हणून या संस्थेत काम करू शकत नाही. तसेच पत्रव्यवहार करण्यासाठी त्याला ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा चिटणीस आपल्याला अभ्यासायचा आहे सहकारी संस्थेचा चिटणीस. तर सहकारी संस्थेचा चिटणीस तर किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी, सभासदांनी, किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी, सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत नोंदवलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितले मी? 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी, सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली. बघा, 10 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी किंवा सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत नोंदवलेली संघटना म्हणजेच काय? सहकारी संस्था. म्हणजे सहकारी संस्थेची जर स्थापना करायची असेल तर ती कायद्यानुसार केली जाते आणि सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी किमान किती व्यक्तीची आवश्यकता असते? किमान 10. कमीत कमी 10 व्यक्ती आणि किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चांगली गोष्ट, म्हणजे उत्तम. तर किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी, सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आणि सहकारी कायद्याअंतर्गत
नोंदवलेली संघटना म्हणजेच सहकारी संस्था. म्हणजे या संस्थेची नोंदणी कोणत्या कायद्याअंतर्गत केली जाते? सहकारी कायद्याअंतर्गत केली जाते. सहकारी संस्थेची स्थापना, नोंदणी. बघा, सहकारी संस्था, या ज्या सहकारी संस्था आहेत, सहकारी संस्थेची स्थापना असेल, नोंदणी असेल, ही महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960 नुसार करण्यात येते. बघा, सहकारी संस्थेची स्थापना ही महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्याअंतर्गत करण्यात येते. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 आणि या कायद्यानुसार सहकारी संस्थेची स्थापना करण्यात येते. तसेच संस्थेचा प्रमुख उद्देश, बघा, या सहकारी संस्थेचा प्रमुख उद्देश काय आहे? तर संस्थेचा प्रमुख उद्देश हा सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे. या संस्थेचा प्रमुख उद्देश काय असतो? सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे. तसेच त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करणे. सभासदांच्या हितसंबंधाचे काय करणे? रक्षण करणे. व सभासदांचं काय सांगितलं? सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे हा सहकारी संस्थेचा काय आहे? उद्देश असतो. तसेच उदाहरणार्थ सहकारी बँका. उदाहरणे काय आहेत सहकारी संस्थेचे? सहकारी बँका या सहकारी तत्वानुसार काय केलेले असतात? स्थापन झालेले असतात. सहकारी कायद्यानुसार स्थापन झालेले असतात. आणि या संस्थेचा उद्देश काय असतो? सभासदांचे हित संरक्षण करणे, तसेच सभासदांना सेवा उपलब्ध करून देणे. उदाहरणं काय सांगितली मी तुम्हाला? सहकारी बँका. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था. सहकारी गृहनिर्माण संस्था हे सुद्धा कशाचे उदाहरण आहे? सहकारी संस्थेचे उदाहरण आहे. तसेच सहकारी ग्राहक भांडार. सहकारी ग्राहक भांडार स्थापन झालेली असतात. ही सुद्धा कोणत्या कायद्यानुसार स्थापन केली असतात? सहकारी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 आणि या कायद्याअंतर्गत या संस्था स्थापन केलेल्या असतात. कोणकोणत्या? सहकारी बँका असेल, सहकारी गृहनिर्माण संस्था असेल किंवा सहकारी ग्राहक भांडार असतील, तर या संस्था सहकारी महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्याअंतर्गत संस्था कायद्याअंतर्गत 1960 या कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या असतात. तर या संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती. तर सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती. तर या सहकारी संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती ही व्यवस्थापन समितीतील सदस्यामधून केली जाते. बघा, या संस्थेच्या चिटणीसाची नियुक्ती कोणामधून केली जाते? व्यवस्थापन समितीतील सदस्यामधून केली जाते. या संस्थेची जी व्यवस्थापन समिती असते आणि या समितीमध्ये जे सदस्य असतात आणि या सदस्यामधून या संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक केली जाते. तसेच असा चिटणीस साधारणपणे मानधनावर काम करतो आणि हा नेमणूक केलेला व्यक्ती असतो या संस्थेचा जो चिटणीस असतो. आणि असा चिटणीस हा मानधनावर काय करत असतो? काम करत असतो. आणि संस्थेचे आकारमान जर मोठे असेल तर व्यवस्थापन समितीकडून स्वतंत्र चिटणीस नेमणूक करण्यात येतो. संस्थेचा आकारमान जर मोठा असेल तर व्यवस्थापन समितीकडून काय केला जातो? स्वतंत्र चिटणीस नेमणूक केला जातो. म्हणजे संस्था जर लहान असेल तर व्यवस्थापन समितीचे सदस्य चिटणीस केला जातो. आणि जर संस्थेचा आकारमान खूप मोठे असेल तर व्यवस्थापन समितीद्वारे एक स्वतंत्र चिटणीसाची नेमणूक केली जाते. तसेच तो संस्थेचा पूर्णवेळ पगारी नोकर असतो. आणि हा स्वतंत्र जर चिटणीस नेमणूक केला तर हा संस्थेचा पूर्णवेळ काय असतो? पगारी नोकर असतो. म्हणजे या संस्थेचा पूर्णवेळ पगारी नोकर असतो. म्हणजे संस्था खूप मोठी असेल आणि समितीमार्फत तर पूर्णवेळ चिटणीसाची जर नेमणूक केली असेल, मोठी संस्था असेल, समितीमार्फत जर स्वतंत्र चिटणीस नेमला असेल तर हा संस्थेचा काय असतो? पूर्णवेळ पगारी नोकर असतो.
आणि लहान तुम्हाला मी सांगितलं, लहान जर सहकारी संस्था असेल तर तिथं समितीमधूनच सदस्य असेल आणि त्या सदस्याची चिटणीस म्हणून नेमणूक केली जाते. आलं लक्षामध्ये? तर पात्रता. आता सहकारी संस्थेच्या चिटणीसाची पात्रता. आता सहकारी संस्थेच्या चिटणीसाची काय पात्रता आहे? तर कोणत्याही विशिष्ट पात्रतेची अट नाही. सहकारी संस्थेचा चिटणीस होण्यासाठी कोणत्याही निश्चित पात्रतेची अट नाही. अट आहे का? पदवीच असले पाहिजे अशी अट आहे का? नाही. सहकारी संस्थेत चिटणीस होण्यासाठी कोणत्याही पात्रतेची अट नाही. तसेच परंतु त्याला सहकारी संस्था कायद्याचे ज्ञान असावे लागते. बघा, सहकारी संस्थेचा जर चिटणीस झाला, चिटणीस म्हणून त्याची नेमणूक केली तर त्याला सहकारी संस्थेच्या कायद्याचं ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याला सहकारी संस्थेचा जो कायदा आहे, त्या संस्थेला जो लागू कायदा असतो सहकारी संस्थेचा कायदा, या कायद्याचं ज्ञान त्याला असणे आवश्यक आहे. त्या कायद्याविषयी त्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्याला त्या संस्थेत काम करायचं असतं आणि ह्या सहकारी संस्थेत त्याला जो चिटणीस म्हणून नेमणूक केला असेल किंवा नेमणूक त्याची झाली असेल तर त्याला सहकारी संस्थेच्या जी संस्था असेल ते सहकारी संस्था कायदा ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. बघा, विशिष्ट पात्रतेची अट नाही, अगोदर मी तुम्हाला सांगितलं, पण नंतर काय सांगितलं? तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. कोणत्याही शाखेचा तो पदवीधर असावा. कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल किंवा BCA असेल, विविध शाखा आहेत. कोणतीही पदवी त्याने धारण केलेली असावी. म्हणजे कोणत्याही पदवी परीक्षा तो उत्तीर्ण झालेली असावी. म्हणजे कोणतीही एक परीक्षा, आर्ट असेल तरी चालेल, कॉमर्स असेल तरी, सायन्स असेल तरी, BCA असेल, कुठल्याही पदवी, त्यापैकी एक कुठलीही पदवी असेल तर त्याला सहकारी संस्थेचा चिटणीस होता येतं आणि ती पात्रता सांगितलेली आहे. तर नंतरचा चिटणीस प्रकार आहे संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस. तर संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस तर जॉईंट स्टॉक कंपनी आणि या संस्थेचा चिटणीस काय सांगितलं मी तुम्हाला? संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस. तर संयुक्त प्रमंडळ हा एक व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे. संयुक्त प्रमंडळ हा काय आहे? एक व्यवसाय संघटनेचा प्रकार आहे. व्यवसाय संघटनेच्या प्रकारामधील हा एक काय आहे? संघटन प्रकार आहे आणि जी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते आणि जी व्यवसाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते अशी ही संघटना आहे. तसेच कंपनीचा सचिव हा मुख्य अधिकारी मानला जातो. तसेच कंपनीचा सचिव हा कसला अधिकारी मानला जातो? मुख्य अधिकारी म्हणून मानला जातो. या संस्थेचा चिटणीस हा मुख्य अधिकारी म्हणून मानला जातो. तसेच आधुनिक व्यापार संघटनेत तो महत्त्वाचा घटक आहे. तसेच आधुनिक व्यापार संघटनेमध्ये तो काय आहे? महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे या संस्थेचा जो चिटणीस असतो तो महत्त्वाचा घटक आहे आधुनिक व्यापारी संघटनेतील. तसेच आधुनिक व्यापार संघटनेत कोणाला महत्त्व दिले आहे? चिटणीसाला महत्त्व दिले आहे. चिटणीस हा महत्त्वाचा अधिकारी आहे या व्यवसाय संघटने प्रकारामध्ये. तसेच मुख्य अधिकारी मानला जातो आणि या संस्थेतला जो चिटणीस असतो त्याला कुठला अधिकारी मानला जातो? मुख्य अधिकारी म्हणून मानला जातो. आता संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती. आता संयुक्त प्रमंडळाच्या चिटणीसाची नियुक्ती कशी केली जाते? तर ज्यावेळी कंपनीची स्थापना केली जाते त्याच वेळी या चिटणीसाची नेमणूक केली जाते. बघा, संयुक्त स्कंद प्रमंडळाची स्थापना जेव्हा होईल त्याच वेळेस या चिटणीसाची नेमणूक केली जाते आणि दैनंदिन व कार्यकारी स्वरूपाची कामे करण्यासाठी व ती पार पाडण्यासाठी या संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक केली जाते. दैनंदिन खूप कामे असतात आणि प्रशासकीय खूप कामे असतात, कार्यकारी खूप कामे असतात आणि कामे करण्यासाठी या चिटणीसाची काय केली जाते? नियुक्ती केली जाते आणि त्याला संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली काम करावे लागते. आणि त्याला कोणाच्या नियंत्रणाखाली काम करावे लागते? संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली काम करावे लागते.
संचालक मंडळ मुख्य मंडळ असतं आणि संचालक मंडळ जे सांगेल ते या चिटणीसाला काम करावं लागतं. म्हणजे व्यावसायिक कर्मचारीच्या व्याख्येत समाविष्ट केले आहे. आणि या चिटणीसाला व्यावसायिक कर्मचाऱ्याच्या व्याख्येत काय केले आहे? समाविष्ट केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतर राहिलेला जो भाग आहे तो आपण नंतर अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.